महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची सर्वात प्रथम कर्जमाफी करणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि योगायोग असा आहे आणि किंवा काळाचा फेरा असं म्हणा का शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारे भारतातील महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती आणि त्यांच्याच 11व्या वंशजाला आज कर्जामुळे आत्महत्या करायची वेळ आलेली आहे. यापेक्षा मोठी शोकांतिका काय असू शकते. तर मित्रांनो, आजचा जो दिवस आहे तो दिवस वारकरी संप्रदायासाठी खूप दुःखद आहे, खूप दुःखाचा आहे. आणि जर आपण बघितलं असेल तर आजच्या ह्या दिवशी एक मोठी अशी दुर्घटना झाली आहे देव गावामध्ये. आपल्याला सर्वांना माहिती आहे का, देव गाव हे आपले जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचं गाव आहे आणि त्याच गावामध्ये त्यांचे 11वे वंशज राज होते. त्यांचं नाव होतं हरिभक्त परायण शिरीष महाराज मोरे. ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार होते, प्रवचनकार होते आणि खास करून शिवव्याख्याते म्हणून त्यांची खूप मोठी ख्याती होती. आज त्यांनी सकाळी पहाटे किंवा रात्रीचं म्हणूया आपण, आज त्यांनी आत्महत्या केली. राहत्या घरामध्ये त्यांनी स्वतःचं जीवन संपवलं आणि त्यांनी पंख्याला लटकून, आपल्याला माहिती का वारकरी संप्रदायामध्ये आपण बघतो का सफेद त्यांचं उपरण वगैरे असतं, आणि त्यांनी फॅनला लटकून त्यांचं जीवन संपवलं. पण मग प्रश्न असा आहे का, वारकरी संप्रदायातील इतका मोठा संप्रदाय, महान संप्रदायातील ह्या व्यक्तीने इतका मोठा टोकाचा असा निर्णय का घेतला. तर आता तो जो निर्णय घेतलाय तर तो निर्णय घेतलाय त्यातून काय होणार नाहीये. पण आता त्यांच्या गेल्यानंतर जे त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवलेली आहे त्या नोटमध्ये ज्या काही गोष्टी समोर आल्यात त्यातून एकंदरीत असं चित्र दिसतंय की त्यांनी ही जी काही आत्महत्या केलेली आहे ती आत्महत्या त्यांनी आर्थिक विवंचनेतून केलेली आहे. पण आता त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच गोष्टी जर त्यांनी पहिल्यांदा आधी सांगितल्या असत्या तर महाराजांच्या भक्तांनी, महाराजांच्या मित्रमंडळींनी थोडीफार का होईना मदत केली असती आणि तो जो कर्जाचा त्यांचा डोंगर आहे तो डोंगर कमी होण्यास मदत झाली असती. पण आता एकंदरीत जर आपण बघितलं तर महाराजांनी या जीवन यात्रेपुढे शरणागती पत्करली आणि ते जरा चुकीचं झालेलं आहे असं मला वाटतं. आता एकंदरीत आपल्याला माहितीये का, कर्ज कुणावरती आहे, हे कर्ज सगळ्यांवरती असते. पण आता त्यांच्या पाठीमागे त्यांची बहीण, आई, वडील असा सगळा प्रपंच आहे आणि त्यांचं लग्न सुद्धा आता ठरलेलं होतं. लग्न एप्रिल महिन्यात होतं. मागच्या 20 दिवसापूर्वी त्यांचा साखरपुडा सुद्धा झालेला होता. आणि म्हणजे हा कर्जाचा डोंगर त्यातून ते मुक्त झाले, पण ते त्यांच्या घरातील त्यांचेवाले वयोवृद्ध आई वडील आहेत आणि त्यांच्या पाठीमागे त्यांच्या जीवनाची फरफट होणार आहे. हा कर्जाचा डोंगर आता त्यांच्या जाण्याने त्यांच्या गळ्यातून गेलाय, पण तो डोंगर त्यांच्याच आई वडिलांच्या गळ्यामध्ये पडलाय. तर एकंदरीत आपण जर बघितलं तर त्यांनी ज्या काही सुसाईड नोट लिहून ठेवलेल्या आहेत तर त्या सुसाईड नोट ज्या आहेत तर त्या नोट मध्ये आपल्याला एकंदरीत अशा गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी त्यांनी टोकाचा का निर्णय घेतला या गोष्टीचे आपल्याला म्हणजे त्यामध्ये अंदाज येऊ शकतो. ओके, आता बघा इथं एकंदरीत जर बघितलं तर आता ह्या 4 चिठ्ठ्या त्यांनी ह्या सगळ्या लिहून ठेवल्यात. त्यामध्ये त्यांनी कर्जाचा उल्लेख केलेला आहे. सोबत त्यांच्या होणाऱ्या बायकोच्या नावाने त्यांनी एक चिठ्ठी लिहिलेली आणि 2 चिठ्ठ्या त्यांनी त्यांचे वडील, आई वडील आणि मित्र परिवार यांच्या नावाने लिहिलेल्या आहेत. आणि आता या चिठ्ठ्यामधील मजकूर बघून एकंदरीत असं वाटतंय का ही जी काय त्यांनी आत्महत्या केलेली आहे ती आत्महत्या त्यांनी आर्थिक विवंचनेतून केलेली आहे. आता मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे का पहिली सुसाईड नोट. आता एकंदरीत त्यांनी 4 सुसाईड नोट लिहिलेले आहेत आणि आता त्या सुसाईड नोट मध्ये त्यांनी काय ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या मी तुम्हाला इथे सगळ्या वाचून दाखवणार आहे. त्यातली पहिली सुसाईड नोट जर बघितली तर ती पहिली सुसाईड नोट त्यांनी लिहिलेली आहे ती त्यांनी लिहिली आहे मित्रांच्या नावाने. त्यामुळे त्यांनी म्हटलेलं आहे का, प्रिय आकाश, मनीष, अक्षय, अजय आणि सर्वच मित्रांनो, खरं तर युद्ध सोडून पळून जाणाऱ्या माणसाने मदत मागणे चुकीचे आहे. पण कृपा करून आई वडिलांना सांभाळा. चांगलं स्थळ पाहून दिदीचं लग्न लावून द्या. माझ्या डोक्यावर कर्जाचा खूप मोठा डोंगर आहे. तेवढा कर्जाचा डोंगर आई वडिलांच्या डोक्यावरून उतरवा. कोणाचे किती रुपये आहेत हे माझ्या वडिलांना माहित आहे. तरी सुद्धा मी सांगतो का मुंबईचे सिंघवी आणि त्यांची 17 लाख रुपये, बचत गट 4 लाख रुपये, सोने तारण 2,25,000 रुपये आणि गाडी 7 लाख रुपये, किरकोळ देणेदारी टोटल 80,000 रुपये असे एकंदरीत 32 लाख रुपयांचं कर्ज आहे. यातील गाडी विकून
7 लाख रुपये गाडीचे नील होतील, तरीही 25 लाख रुपये कर्ज शिल्लक राहते. तुम्ही सर्वांनी थोडी थोडी मदत करून माझ्या आई वडिलांना जपा. तुम्हाला वाटत असेल मी हे कर्ज सहज फेडू शकलो असतो, पण आता माझ्यात लढण्याची ताकद नाही. मला माफ करा. आणि हो, आमची नवरीबाई तिची सगळी स्वप्न उद्ध्वस्त करून मी चाललोय. खूप गोड आहे प्रियंका. मला तिला कधीच वेळ देता आला नाही. तिच्यासाठी चांगला मुलगा पहा, अन्यथा ती लग्न करणार नाही. हात जोडून माफी मागतो, तुमचा चिर्या. आता ही सुसाईड नोट वाचताना अक्षरशः अंगावरती शहारे येतात आणि आपल्या डोळ्यातून पाणी सुद्धा येतं. पण आता जर समजा हीच गोष्ट महाराजांनी अगोदर त्यांच्या मित्रमंडळींना सांगितली असती, तर ही मोठी घटना वाचली असती आणि ते आज आपल्या बरोबर जगात असते. आता त्यानंतर त्यांनी दुसरी सुसाईड नोट लिहिलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, म्हणजे ती पण त्यांनी त्यांच्या एका मित्रासाठी लिहिली आहे. त्यामुळे त्यांनी असं म्हटलेलं आहे, प्रिय बाळा आणि सर्व परिवार, खूप कष्ट करा. आपली आपली स्वतःची अशी इकोसिस्टीम तुम्ही ही स्वतःच्या पायावरती तुम्ही जी इकोसिस्टीम आहे ती तुम्ही उभी करा आणि मला माफ करा. थांबू नका, लढत राहा. विजय आपला नक्की आहे. स्वतःला जपा. अधून मधून माझ्या वडिलांकडे लक्ष द्या. आयुष्याची इति कर्तव्यता संपली म्हणून पूर्णविराम देतो. आता ह्याही सुसाईड नोट मध्ये त्यांनी म्हटले का विजय आपलाच आहे, पण तो विजय पाहण्यासाठी महाराज तुम्ही नाहीयेत. त्यानंतर तिसरी सुसाईड नोट आहे. त्या नोट मध्ये त्यांनी लिहिलं आहे का माझी लाडाची पिनू आणि प्रियंका. आता ही जी त्यांनी सुसाईड नोट लिहिली आहे, ती सुसाईड नोट त्यांनी त्यांच्या होणाऱ्या पत्नीसाठी लिहिलेली आहे. आणि त्यात ते म्हणतायत का माझी लाडाची पिनू प्रियंका, खरं तर तुझा आता कुठं मी हात पकडला होता. आपलं आयुष्य आता कुठं फुलायला सुरुवात झाली होती आणि मी जातोय. तुझ्यासोबत थोडा काळ घालवायचा होता आणि म्हणून तुला भेटून मग ही चूक करत आहे. मी हात जोडून माफी मागतो. माफ कर. आयुष्यात सर्वात जास्त मी कुणाचा अपराधी असेल तर तो तुझा आहे. मी तुला न्याय देऊ शकलो नाही. असंही महाराजांनी या तिसऱ्या सुसाईड नोट मध्ये लिहिलेलं आहे. आणि अजून त्यांनी पुढे लिहिलं आहे का माझ्या वाईट काळामध्ये तू माझ्या सोबत उभी राहिलीस. तू माझ्या प्रत्येक निर्णयात साथ दिलीस. मी हात सोडला तर माझी वाट पाहिलीस. माझ्या संघर्षात कणखरपणे उभी राहणारी माझी सखे, तू माझ्या चांगल्या वेळेची हकदार होतीस. आणि मला माफ कर. मी तुझी सगळी स्वप्न तोडून जातो. आणि आणखी त्यांनी पुढे असलेलं आहे का कुंभमेळा राहिला, वारी राहिली आणि किल्ले राहिले, भारत दर्शन राहिले, सगळंच राहिले. मी काहीही न देता माझ्या जोडीत भरभरून दान टाकलंस तू. खूप गोड आहेस, निस्वार्थी आहेस. खूप काही बोलता येईल. जप स्वतःला. इतका काळ थांबलीस, आता मीच नसेल, त्यामुळे थांबू नको आणि पुढे जा. खूप मोठी हो आणि खूप झाले कष्ट. आता वर्क फ्रॉम होम हो. माझ्याकडून खूप वेळा खूप साऱ्या चुका झाल्या. मला माफ कर. तुझाच आहे शिरीष. तर बघा, इतकी मस्त, इतकी सुंदर, इतकी त्यांची सोयजवळ, इतकी त्यांना जीव लावणारी त्यांची होणारी बायको, त्या बायकोला सोडून, त्यांची बहीण, मित्रपरिवार सोडून महाराज आपल्यातून गेले. आणि महाराजांनी त्यांच्या मित्रांसाठी अजून पुढे म्हटलेलं आहे का यासह त्यांनी मित्रांना उद्देशून लिहिलेल्या दुसऱ्या चिठ्ठीत त्यांनी प्रियंकाचे लग्न लावून देण्याची विनंती केली आहे. आणि ते म्हणतात, आणि हो आमची नवरीबाई, मी तिचं सगळंच आयुष्य, तिचं स्वप्न उद्ध्वस्त करून चाललो आहे. खूप गोड आहे प्रियंका आणि तिला कधीच वेळ देता आला नाही. तिच्यासाठी चांगला मुलगा बघा, नाहीतर ती लग्न करणार नाही. हात जोडून माफी माग. आता बघा, ही अशा प्रकारची सुसाईड नोट महाराजांनी लिहिली आहे. आणि आता ह्या आपण बघितलं सगळ्या चिठ्ठ्यांमध्ये त्यांना कर्जाचा उल्लेख केलेला आहे आणि त्यामध्ये ते म्हणतात की माझ्या आयुष्याची इति कर्तव्यता संपलेली आहे, समजून पूर्णविराम देतोय. आणि त्यांनी 4थी सुसाईड नोट लिहिली आहे. ती नोट त्यांनी त्यांच्या घरच्यांसाठी लिहिली खास. ते म्हणतायत
ते म्हणतायत, प्रिय मम्मी पप्पा दीदी काय लिहू, वयाच्या 30 वर्षापर्यंत आयुष्यात जे जे करायचं म्हटलं त्या सगळ्यात तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिले. जे मिळवण्यासाठी कितीतरी वर्ष लागतात ते तुमच्या पाठिंब्यामुळे काही वर्षातच मिळवलं. तुमच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो. माझ्यामुळे तुम्हाला कधीच आयुष्यामध्ये मान खाली घालावी लागली नाही. इतकं सुंदर जीवन जगलो आणि तुम्ही मला जन्म दिलात, तुम्ही मला एवढं घडवलं, पाठीशी तुम्ही उभे राहिलात. पण जेव्हा मी तुमच्यासाठी पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं, नेमका तेव्हाच तुमचा हात सोडून मी जातोय. आणि कधी कधी सर्व मिळवून सुद्धा माणूस हारतोच. मी थांबत आहे, याचा दोष सर्वशी माझाच आहे. तुम्हाला मी एकटं टाकून चाललोय, मला माफ करा. आणि तुमचाच आणि पुढे पप्पा. तर बघा, अशी ही भयानक सुसाईड नोट आहे. आता ही सुसाईड नोट लिहित असताना माणसाच्या मनामध्ये काय भावना असतील त्या, आता ती सुसाईड नोट वाचतानाच माझ्या मनात ज्या भावना येत आहेत, आपण त्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. पण आता ह्या ज्या गोष्टी महाराजांनी इथं बोलल्यात, ते जर महाराज आधी बोलले असते तर महाराज आपल्यात असते. महाराजांना महाराजांच्या भक्तांनी मित्रमंडळींनी सहज आणि त्यांना नक्कीच मदत केली असते. पण आता या सगळ्या गोष्टी आपल्या हाताबाहेरून गेल्यात. महाराज आपल्यात नाहीयेत. पण महाराजांनी हे जे पाऊल उचलले, लोकांचं पाऊल उचलले, ते चुकीचं पाऊल आहे. आणि महाराजांनी म्हातारपणी त्यांच्या घरच्यांना, त्यांच्या आई वडिलांना, म्हातारपणी म्हणजे जे काय त्यांचे वयोवृद्ध आई वडील आहेत, आता त्यांना या वयात इतका मोठा डोक्याला त्रास आणि इतका मोठा आघात करून महाराज गेलेत. आता आपण एकच करू शकतो, आपण फक्त परमेश्वराकडे प्रार्थना करू शकतो का हे दुःख आहे. कारण कसं असते का आपल्या स्वतःच्या मुलाच्या प्रेताला अग्नी देण्याचं, स्वतःच्या मुलाचं प्रेत खांद्यावर घेण्याचं दुर्भाग्य हे कधीच कोणत्या बापाच्या आयुष्यात येऊ नये. आणि ते जर एखाद्या बापाच्या आयुष्यात आलं तर तो त्याच्या जीवनातला सगळ्यात वाईट दिवस असतो. पण ते झालंय आणि आता त्याला आपण काही करू शकत नाही. तेव्हा आता याच्यातून आपल्याला एकच बोध घेता येतो का जर समजा आपल्या जीवनामध्ये जरी काही अशी संकट आली तरी ती आपण मनमोकळेपणाने घरच्यांबरोबर बोला, मित्रांबरोबर बोला, त्यातून काहीतरी मार्ग सापडतो. पण काही न बोलता सुसाईड नोट अशा लिहून ह्या जीवनातून माघार घेऊन जाणं हे नक्कीच चुकीचं आहे. त्याचं कारण काय होतं का तुमचं संकट तुम्ही सोडून जाता, पण घरच्यांना त्या यातना सहन कराव्या लागतात. आणि तेव्हा आता म्हणजे ही जी काही घटना झाली तर म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी येते. पण ही घटना जी झाली, महाराजांनी हे सगळं चुकीचंच केलेलं आहे असं एकंदरीत मला सांगावं.